तुझ्या सोबतीनेच्या आजच्या भागाची सुरुवात होते नुपूरच्या सुन्मुख कार्यक्रमापासून. तर आता तायडे म्हणते, नवऱ्याची मोठी बहीण आई समान असते असं म्हणते तायडे. मीच करणार आहे सुन्मुख, चांगला सासूरवास देणार आहे तिला असं म्हणते आता तायडे. तर आता हे ऐकून सगळ्यांना धक्का बसतो. असं शांत का झालात सगळे असं म्हणते तायडे. आईना मात्र खूप भीती वाटलेली असते. गंमत केली मी असं म्हणते तायडे आणि हसते ती. आणि बाकी सगळे सुद्धा हसतात. नुपूरला मात्र हे काय आवडत नाही. लगेच हाताला धरून घराबाहेर नाही काढणार आहे तिला असं म्हणते तायडे. हा, सोपं नसतं सुनेला सासूरवास करून घराबाहेर काढणं असं म्हणते आता नुपूर. हल्लीच्या सुना उलट सासूलाच घराबाहेर काढतील असं म्हणते नुपूर. हो का असं म्हणते आता इथे तायडे. मग बघूया ना कोण कुणाला घराबाहेर काढता येते असं म्हणते आता तायडे. बापरे असं म्हणते ती. सुनमुख कार्यक्रमाआधीच दोघींची मॅच चालू झाले असं म्हणते ती बाई. म्हणजेच मल्हारची मैत्रीण. गंमत हा असं म्हणते आता तायडे. हो असं म्हणते नुपूर. मी पण तेच करत होते. गंमत असं म्हणते ती. तर आता सगळे हसत असतात. तर आता तायडे येते. तो आरसा घेऊन आलेली असते ती. स्पेशल आरसा जो ऑर्डर केलेला असतो तिने नुपूरसाठी तो घेऊन आलेली असते ती आणि बाजूला बसते आता नुपूरच्या. तर नुपूरला ती घट्ट पकडते. तर आता नुपूरला काय आवडत नाही ते, कारण जोरात पकडलेलं असतं ना तायडेने. तर आता नुपूरला खूप वेदना व्हायला लागतात. कम्फर्टेबल नाही आहेस ना, कधीच तुला या घरात मी कम्फर्टेबल राहू देणार नाही असं म्हणते आता तायडे. हे चला आता दोघींनी मिळून आरशात बघायचं ना असं म्हणते जिया. थांब असं म्हणून तायडे हात पकडते जियाचा. जिया आता तिचे डोळे बघून घाबरते. आधी नाव बदलण्याचा कार्यक्रम होऊन जाऊ देत हा असं म्हणते तायडे. मग करूया सुन्मुख असं म्हणते तायडे. हो हो हो, त्याची पण तयारी केली आहे. एक मिनिट हा असं म्हणते आता मल्हारची मैत्रीण आणि ती घेऊन येते तांदळाची प्लेट. हे घे जिया असं म्हणून ती तिच्या हातामध्ये देते आणि जिया आता मल्हारला देते. मल्हार, प्रथेप्रमाणे लग्न झाल्यानंतर बायकोचं नाव बदलायचं असतं, तेव्हा तुला जे आवडेल ते नाव ठेव असं म्हणते आता तायडे. तू खरंच नाव बदलणार आहेस असं म्हणते जिया. हो बदलणार आहे नाव असं म्हणतो आता मल्हार. तर नुपूरला काही आवडत नाही, तर आईला पण आवडत नाही. तायडेला मात्र खूप जास्त आनंद झालेला असतो आणि तिच्यासाठी माझ्या आवडीचं एक सुंदर नाव ठेवलंय मी. तर आता इथे तायडे म्हणते, बरं मल्हार, पैशांची निगडीतच नाव ठेवा असं म्हणते आता इथे तायडे. धनलक्ष्मी वगैरे छान वाटेल असं म्हणते ती. आपल्या घरची लक्ष्मीच आहे ना ती, पैसा बघवूनच तर इथे आली आहे असं म्हणते ती. तर आता नुपूर म्हणते, या घरात सतत पैशांचा विचार करणारी एकच व्यक्ती आहे, तिचं नाव सांगू सगळ्यांना असं म्हणते आता नुपूर. काय कुजबूज चालू आहे दोघींची असं म्हणतात आता सगळ्या बायका. काय नाही असं म्हणते नुपूर. तेच नाव काय ठेवायचं त्याबद्दल बोलत होतो असं म्हणते नुपूर. संजना नाव ठेव संजना असं म्हणून मुद्दाम म्हणते आता तायडेची आई. संजना एक्स गर्लफ्रेंड असते ना मल्हारची. तर आता सगळ्यांनाच धक्का बसतो, हे काय बोलते ही म्हणून. तर आता मल्हारला खूप वाईट वाटलेलं असतं. तर आता तिच्या हळदी दिवशी ती मुलगी म्हटलेली असते ना, मल्हार मला तुझ्यापेक्षा बेटर ऑप्शन मिळालंय, मला तुझ्याशी लग्न नाही करायचं असं म्हणून तोडून केलेली असते ना ती लग्न. हे आठवतं त्याला. माझी बावळट आई नेहमीच काहीतरी चुकीचं पचकते, पण आज अगदी परफेक्ट काम केलं आईने. आता ते सगळं आठवून मल्हारला परत पॅनिक अटॅक येणार असं म्हणते ती. तर आता नाव लिहितो मल्हार त्या प्लेटमध्ये. तर आता खूप वाईट वाटत असतं मल्हारला. तर आता तायडेला खूप जास्त आवडत असतं हे सगळं बघून. मी जे नाव ठरवलंय ते तांदळांवर वाचून कळेलच तुम्हाला असं म्हणतो मल्हार. तर आता तो ती प्लेट देतो जियाला. ब्रोणे वहिनीचं जे नवीन नाव ठेवलंय आणि केसेस असं म्हणते ती. तर नुपूरला खूप वाईट वाटत असतं तिचं नाव आता बदलणार म्हणून, आणि तिच्या आईला पण. ओके ओके म्हणते जिया, मी सांगते. सो तर आता नुपूरला एवढं वाईट वाटत असतं की ती डोळे बंद करून बसलेली असते. सो नाव आहे नुपूर असं म्हणते आता जिया. तर आता दाखवते ती प्लेट. तर आता बघते तायडे. तर आता तिला शॉक बसतो आणि आता नुपूरला मात्र खूप जास्त आनंद झालेला असतो आणि तिच्या आईला पण. तर आता बाकी सगळे टाळ्या वाजवतात. जे नाव घेऊन नुपूर माझ्या आयुष्यात आली, ज्या नावावर मी प्रेम केलं, तिचं नाव माझ्या मनात असतं कायम, ते नाव का बदलू मी असं म्हणतो आता मल्हार. आता हे नाव कायम माझ्या मनात आणि कायम माझ्या ओठावर असेल, नुपूर असं म्हणतो मल्हार. अच्छा, म्हणजे संजनाचं नाव घेतल्यावर आता फार त्रास होत नाही ह्याला. आता एक दिवस नुपूरचं नाव सुद्धा तेवढाच त्रास देईल तुला. लिहून घे माझ्याकडून असं म्हणते तायडे. चला, नवऱ्याने तर काय नाव नाही बदललं, सुन्मुख बघायचा कार्यक्रम तरी करून घ्या असं म्हणतात त्या बायका. हो तर असं म्हणते तायडे. नुपूर बस माझ्या मांडीवर असं म्हणते तायडे. तर आता नुपूरला टेन्शन आलेलं असतं, मात्र ती येऊन बसते तायडेच्या मांडीवर. तर आता ती उघडते तो आरसा. तर तायडे जवळ घेते तो आरसा. तर त्याच्यामध्ये वेदांग आणि नुपूरचा फोटो असतो लावलेला. तर आता नुपूर बघते तर तिला एकदम भीती वाटते, टेन्शनच येतं तिला. कारण वेदांग आणि नुपूरचा जेव्हा ते नवरा बायको होणार असतात ना, तेव्हाचा फोटो लावलेला असतो बघा प्रेक्षक हो, मुद्दाम तायडीने. तर खूप विचलित झालंय आता नुपूरला तो आरसा बघून. तर आता सगळ्यांना कळतच नाही असं का करते नुपूर म्हणून, कारण तिला खूप जास्त टेन्शन आलेलं असतं ना. तर आता नुपूर बघते तायडेकडे. किती गोड दिसते आमची सून असं म्हणते तायडे. असं म्हणते ती. तर आता नुपूर उठते आणि बसते बाजूला. तर आता तिला खूप घाम आलेला असतो. काय ग काय झालं असं म्हणते तायडे. आरशात चेहरा बघ तुझा, भूत बघितल्यासारखा असं म्हणते तायडे. काय झालं असं म्हणते ती. या आरशातली सासूच आवडली नाही का तुला असं म्हणते तायडे. तायडे असं म्हणतो मल्हार, माझ्या बायकोला बहुतेक हा आरसा आवडलेला दिसत नाहीये.
असं म्हणतो मल्हार. आणि काय आहे ना मंडळी, सोनबाई डिजिटल जमान्यातल्या आहेत, मग त्यांच्यासाठी आरसा सुद्धा डिजिटल हवा असं म्हणतो आता मल्हार. 1 मिनिट हा असं म्हणतो तो. तर आता मल्हार तिच्या बाजूला बसतो. नुपूर असं म्हणतो तो. तर आता तो फोटो काढून घेतो नुपूर सोबत. सासूबाई तायडी सासूबाई असं म्हणतो मल्हार. डिजिटल आरसामध्ये बघा सुनमुख असं म्हणतो मल्हार. नुपूरला मात्र रडायला येत असतं. तर आता ती तायडेकडे बघते. तर आता इथे तायडे आरती ओवाळत असते नुपूरची आणि ती लुक देत असते नुपूरला आणि नुपूरला मात्र भीतीच वाटत असते आता तायडेची. आणि बाकी सगळे हा कार्यक्रम बघत असतात सुनमुखाचा. बाकीच्यांना काय माहितच नसतं की तायडे काय वागते नुपूर सोबत म्हणून. तर आता मुद्दाम ती दिवा विझवते आता तायडे. तर आता नुपूर बघते तर तिला धक्काच बसतो, हे काय करते तायडे म्हणून. आणि बाकीचे सगळे लोक पण बघतात तर दिवा विझलेला असतो म्हणून त्यांना पण एकदमच शॉक बसल्यासारखं होतं. सगळ्यांचे चेहरेच पडतात. तर सगळे म्हणायला लागतात, अरे देवा, दिवा विझला असं म्हणतात त्या बायका. अपशगुन आहे हा तर. हा अपशगुन पहिले टाइम नाही झालाय. जेव्हापासून लग्न झालंय ना तेव्हापासून नुसतं अपशगुनच होत आहेत असं म्हणते आता मावशी. मम्मा वाऱ्याने सुद्धा विझू शकतो दिवा, असा अपशगुन वगैरे काही नसतं असं म्हणते जिया. बरोबर आहे जिया, वाऱ्याची झुळूक आल्यावर विझणारच दिवा, काय नवीन आलंय त्यात असं म्हणतो मल्हार. आपण फक्त आपल्या मनाचे होप्स आणि प्रेम विसरू द्यायचं नाही असं म्हणतो मल्हार. तर आता ताडीला काही आवडत नाही. नुपूर मात्र खूप विचलितच दाखवलंय. ते विझलं तर अपशगुन होऊ शकतो असं म्हणतो मल्हार नुपूरकडे बघून. तर आता तो हसतो. तर आता तो दिवा लावतो परत. तर आता इथे ताडे बघत असते नुपूरकडे. ताडे, तर आता हो असं म्हणते आता ताडे. तर आता दिवा लावून झालेला असतो. तर आता ताडे येते आणि आरती करते नुपूरची परत. तर आता खूप वाईट वाटत असतं ताडेला. तर आता ती ठेवते खाली आरती. तर आता ती नारळ आणि ब्लाऊज पीस घेते ओटी भरण्यासाठी नुपूरची. तर आता ती ओटी भरते. बरं आता सगळ्यांनी प्लीज इथे लक्ष द्या. आमची नुपूर जरी मिडल क्लास असली तरी सुद्धा आता ती खानविलकरांची सून आहे असं म्हणते आता तायडे. आणि खानविलकरांचं एक स्टेटस आहे असं म्हणते ती. आणि त्या स्टेटसनुसार मी तिला एक खूप छान गोड गिफ्ट देणार आहे जे आपल्या सगळ्यांकडून असेल असं म्हणते आता इथे तायडे. जिया असं म्हणते तायडे. तर आता जिया जाते. आले आले असं म्हणते ती आणि जाते गिफ्ट आणण्यासाठी. तर आता ती गिफ्ट आणून देते. इंटरनॅशनल ब्रँडचा प्युअर डायमंड नेकलेस असं म्हणते तायडे. काय सुंदर हार आहे असं म्हणतात त्या बायका. खूप महागडा असेल ना असं म्हणते ती. काही घरच्या मुली काढतात बरं का नशीब असं म्हणते आता तायडे. आमच्या बिचाऱ्या नुपूरने आयुष्यात कधी साधा एक डायमंड पाहिला नसेल, पण आज डायमंड नेकलेस तुला गिफ्ट मिळतोय असं म्हणते तायडे. किती छान असं म्हणते ती. मज्जा आहे बाबा एका मुलीची असं म्हणते तायडे. घे असं म्हणते ती आणि गिफ्ट देते ती तिला. तर नुपूरला गिफ्ट मिळाल्यानंतरच चेहराच उतरतो आणि ती बघते आपल्या आईकडे. खूप राग आलेला दाखवलाय नुपूरला. ह्या गिफ्टसाठी खरंच खरंच मनापासून थँक्यू असं म्हणते नुपूर. पण काय आहे ना, असा डायमंडचा नेकलेस घालून मिरवायची सवय नाही आहे मला आणि महाग आहे म्हणून मी सवय तर नाही बदलणार माझी. त्यामुळे हा नेकलेस आहे ना, हा तुम्हीच ठेवा असं म्हणते नुपूर. आणि तसंही तुमचा स्वभाव या डायमंडच्या नेकलेसपेक्षा कितीतरी पटीने सुंदर आहे नाही का असं म्हणते आता नुपूर. त्यामुळे तोच पुरेसा आहे माझ्यासाठी. हे दागिने हे सगळं खरंच नको आहे मला असं म्हणते नुपूर. असं नाही करता येणार तुला असं म्हणते तायडे. अगं नेकलेस घेतला नाहीस तर ओठी रिकामी राहील ना तुझी. अशी ओटी रिकामी कशी ठेवायची असं म्हणते तायडे. घ्यावं लागेल तुला हा नेकलेस असं म्हणते ती. घे असं म्हणते ती. सगळ्यांना धक्का बसतोय काय वागते तायडे म्हणून. मला हा विचार करत असतो. त्याला आठवतं कुठे गेली असं म्हणत असते ना नुपूर. कोण सापडत नाही असं म्हटलेलं असतो मल्हार. माझी हेअर क्लिप असं म्हटलेली असते नुपूर. इथेच तर ठेवली होती असं म्हणते ती. ओ गॉड, हेअर क्लिप असं म्हणतो मल्हार. एखादी मैत्रीण हरवल्यासारखं टेन्शन दिसते तुझ्या चेहऱ्यावर असं म्हणतो आता मल्हार. सर हसू नका ना प्लीज. एक तर माझी हेअर क्लिप हरवली आणि तुम्ही हसताय माझ्यावर असं म्हणते नुपूर. सॉरी सॉरी असं म्हणतो मल्हार. तर ती सगळं सामान बाहेर काढत असते आपल्या बॅगमधून. बाप रे, मुलींच्या पर्समध्ये दुकान असतं ऐकलं होतं, आज दिसलं पण असं म्हणतो होता मल्हार नुपूरच्या पर्समधलं सगळं सामान बघून. मला सांग तुला खरंच लागतात ह्या गोष्टी? म्हणजे काय आमच्याकडे फक्त वॉलेट असतो म्हणून विचारलं असं म्हणतो तो. लागतात एवढ्या गोष्टी मुलींना असं म्हणते ती. तर आता ती सामान शोधत असते म्हणजे हेअर क्लिप शोधत असते ती आपल्या बॅगमध्ये आणि सगळं सामान ती बाहेर काढून ठेवत असते. तर आता त्याच्यातच बावलीसारखं काहीतरी असतं तिच्या पर्समध्ये. तर आता इथे मल्हार आपल्या हातामध्ये घेतो ती बावली. हे काय नुपूर असं म्हणतो तो. चावी नसलेलं किचन, डोंट टेल मी, हे पण महत्वाचं आहे असं म्हणतो होता मल्हार. तर हसते ती. हे फक्त किचन नाही आहे, आठवण आहे असं म्हणते ती. आठवण असं म्हणतो होता मल्हार. मी 7वीत होते तेव्हा वर्गात पहिली आले होते. तेव्हा बाबाने मला सायकल घेऊन दिली होती आणि आईने मला ही किचन दिली होती ते सायकलच्या चावीला लावायला असं म्हणते नुपूर. आई म्हणाली होती तुझ्यासाठी खास आणली ही किचन. बाबाने तुझ्यासाठी सायकल घेतली पण मला आपलं किचनच आणता आली असं म्हणते ती. तर आता मल्हार हसतो आणि म्हणतो क्यूट. काही वर्षांनी ती सायकल जुनी झाली आणि आम्ही विकून दिली. तिची चावीही कुठे मिळेना पण ही किचन जपून ठेवली मी असं म्हणते नुपूर. माझ्या आईबाबांची आठवण, त्यामुळे या किचनला मी कायम माझ्यासोबत ठेवते असं म्हणते नुपूर. तर आता ती बघत असते बॅगमध्ये
काय काय गरजेच्या वेळेला गोष्टी सापडतच नाही तसं म्हणत असते ती. तर आता सापडतं तिला हेअर क्लिप सापडलेली असते आता नुपूरला. तर सगळं सामान ती आपल्या बॅगमध्ये ठेवत असते आणि मल्हार हे सगळं बघत असतो नुपूरचं जे काय घडतंय ते. असं म्हणते ती. तर आता इथे नुपूर बाहेर पडते कारच्या आणि जाते ती बाहेर. मल्हार मात्र बसलेला असतो कारमध्येच. तर किचन मात्र तिथेच ठेवलेली असते ती. तर आता मल्हारकडे राहून गेलेली असते ती किचन. तर आता तो खुश झालेला असतो ती किचन हातामध्ये घेऊन. तर आता नुपूरच्या आईबाबांची आठवण असं म्हणत असतो तो. तर आता मल्हारला आठवतं. त्याडे 1 मिनिट असं म्हणत होता मल्हार. या नेकलेसपेक्षा एक प्रेशियस गिफ्ट आहे माझ्याकडे नुपूरसाठी असं म्हणतो मल्हार. प्रेशियस गिफ्ट असं म्हणते तायडे. तर आता माहिती समजून बघत तरी मध्ये काय ते. हे असं गिफ्ट आहे ज्याची किंमत कोणी लावूच शकत नाही असं म्हणतो मल्हार हातामध्ये ती किचन घेऊन. आणि आता तो नुपूरला देतो ती किचन. तर आता नुपूर चालत येतच असते तेवढ्यात तिच्या पायामध्ये पाय घातलेली असते तायडे आणि ती पडणार असते. तर तिला मल्हार पकडतो. तर आता दोघे एकमेकांच्या गळ्यात पडलेले असतात. तर आता इथे तायडेला काय आवडत नाही बघा प्रेक्षक, कारण आता इथे नुपूरला मल्हारने पकडलेलं असतं. सागरिका मॅडम आणि संजना जर इतक्या क्लोज होत्या तर त्या घटनेनंतर त्याने तिला शोधण्याचा प्रयत्न नाही केला. मला हे शोधून काढायचे की अचानक संजना कुठे गायब झाली असं म्हणते नुपूर. तर बघा प्रेक्षक, हो रिकॅप सुद्धा इथेच संपतो. तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.